फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली। तर आज मी मुलांच्या लंचसाठी बनवणार आहे फुलगोबी आणि मटरची भाजी। तर इथे मी घेतली आहे फुलगोबी, इथे घेतले आहेत आपले हिरवे मटार, इथे 2 कांदे आणि 1 टोमॅटो। तर चला आता सुरुवात करूया रेसिपीला। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि फेसबुकवरही फॉलो करायला विसरू नका। चला आता सुरुवात करूया। आता हे मी इथं स्वच्छ निवडून घेतली आहे गोबी। आता आपल्याला या गरम पाण्यामध्ये एक 10 मिनिटं उकळून घ्यायची आहे, म्हणजे त्यातले किडे वगैरे काही असेल तर सगळं निघून जाईल त्याच्यासाठी। तर इथे मी पाणी उकळत घातलं आहे। आपण आता गोबी टाकून घेऊया। तर इथे मी उकळीच्या पाण्यात एकदम गोबी टाकून घेतली आहे। मी थोडंसं मीठ पण घातलं होतं। आता याला एक 10 मिनिटं असं सोडून देऊया। तर इथे मी 1 मिरची बारीक कापून घेतली आहे, 2 कांदे पण कापून घेतले आहे, टोमॅटो आणि हे आलं लसणची पेस्ट घेतली आहे। आता इथे घेतलेले आहे दही। तर 1 चम्मच घेतला आहे लाल तिखट, म्हणजे 1.5 चम्मच। आता टाकूया आपण हळद, आणि हे मिक्स करून घेऊया। आता हे तयार झालेलं आहे आपलं। चला आता फोडणीला सुरुवात करूया। तर इथे गॅसवर कढई ठेवली आहे आणि मी तेल घातलेलं आहे 2 पळ्या। आता घालूया मसाले, खडे मसाले घालायचे। आता घालूया मोहरी, आणि घालूया जिरे। आता घालूया मिरची आणि कांदा। मिरची आणि कांदा छान लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे। कांदा थोडा लाल झाला आहे। आता आपण आलं लसूण घालूया आणि याचाही वास जाईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, म्हणजे कच्चा वास निघून गेला पाहिजे। तर इथे कढई स्टीलची आहे, म्हणून मी आलं लसूण बुडाला लागू नये त्याच्यासाठी मी सतत हलवून घेत आहे। तर आपलं छानपैकी अद्रक लसूण भाजला आहे। आता आपण हिरवे मटार घालून घेऊया। हे आहेत मी मार्केटमधून आणलेले हिरवे मटार, जे आपल्या वाटाण्याच्या शेंगा भेटतात ना, त्याचेच मी मटार याच्यामध्ये घातले आहेत, म्हणजे भाजी पण खूप छान होते, चविष्ट लागते आणि त्याला उकडून घ्यायची पण गरज लागत नाही। आपण फ्लावरसोबत टाकलं तरी पण छान शिजले जातात। त्याच्यासाठी मी शेंगाचेच वाटाणे घेतलेले आहेत। हवा असेल तर तुम्ही फुलू घालून जे वाटाणे भेटतात ना आपले, ते पण घेऊ शकता। तर मी इथे आता हिवाळ्यामध्ये आपल्याला छानपैकी फ्लावर आणि मटार भेटतात, म्हणून मी ही फ्लावर आणि मटारची भाजी बनवून घेत आहे मुलांच्या डब्यासाठी, टिफिनसाठी। तर आता इथे 1 टोमॅटो मी घातला आहे। आता टोमॅटो पण आपल्याला छान तेलामध्ये नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे चांगला। तर इथे हलवत राहायचं सतत, कारण का तर तळाशी लागू नये म्हणून, कारण मग आपली भाजी जर तळाशी लागली तर त्याचा करपलेला वास येतो। आणि इथे मी चवीपुरतं मीठ घातलं आहे 1 चम्मच, आणि ते पण हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित। मी चवीपुरतंच घातलं आहे।
तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता, जास्त किंवा कमी पण करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तर मला भाजीला 1 चम्मच बरोबर होतं आणि इथे आणखी अर्धा चम्मच घातला आहे मी, 1.5 चम्मच पूर्ण घातला आहे. तर हे पण आता आपण सगळं मिक्स करून घेऊया, व्यवस्थित एकजीव करून घेऊया. आणि मटारला पण आपलं मीठ वगैरे हे सगळं मसाले छान लागले पाहिजे, त्याच्यासाठी मी सतत हलवत आहे, कारण बुडाला लागू नये म्हणून. तर हे बघा, टोमॅटो पण आपले छान तेलामध्ये एकदम नरम झालेले आहे. आणि इथे मी जी दह्याची पेस्ट बनवून घेतली होती ना, दह्यामध्ये सगळे सुखे मसाले घातले होते मी, ते पेस्ट बनवून घेतली आहे. आता ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि हलवून घेऊया व्यवस्थित. तर हे चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं दही आणि मसाले छान तेलामध्ये भाजले जातील. याला सतत हलवत राहायचं आहे व्यवस्थित, म्हणजे आपलं मसाले छान भाजतील आणि तेल वर सुटेल तोपर्यंत आपल्याला हे छानपैकी भाजून घ्यायचं आहे. तर हे बघा, साईडनं तेल किती छान वर आलेलं आहे, मसाले पण आपले एकदम परफेक्ट असे भाजून तयार झालेले आहे, भाजले आहे चांगले. तर इथे आता आपण गोबी घालूया. जो मी पाण्यामध्ये गोबी 10 मिनटं ठेवला होता गरम पाण्यामध्ये, उकळीचं पाणी होतं गरम केलेलं, त्याच्यामध्ये मीठ घालून तर मी हे इथे टाकलं होतं. आणि हे गोबी आपण छान टाकून हलवून घेतलं आहे. आता प्लेट झाकली, त्याला आता 1-2 मिनटं वाफाळली की आपली भाजी तयार होणार. आणि खूप छान आणि खूप टेस्टी लागते ही भाजी. तुम्हीही करून बघा, सांगा कमेंट्समध्ये कशी झाली आहे ते. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, फेसबुकवरही फॉलो करायला विसरू नका. तर बघा किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या भाजीला. भाकरीसोबत किंवा चपातीसोबत भाजी खूप छान लागते. चला तर भेटूया अशाच रेसिपीच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.